आज आपण घरीच अगदी हॉटेल स्टाईल दक्षिण दावणगिरी लोणी स्पंज डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। या डोशाचं वैशिष्ट्य म्हणजे याचं एकसारखं स्पॉन्जसारखं मऊ टेक्स्चर आणि वरून लावलेलं लोणी। गरमागरम डोशावर जेव्हा लोणी वितळतं तेव्हा त्याचा सुगंध आणि चव दोन्ही अप्रतिम लागतात। नावाप्रमाणेच हा डोसा अगदी स्पॉन्जसारखा हलका मऊ आणि जाळीसारखा टेक्स्चर असलेला तयार होतो। मी तुम्हाला हा डोसा तोडूनही दाखवला आहे, त्यामुळे तुम्हाला त्याची आतली परफेक्ट रचना स्पष्ट दिसते। प्रत्येक घासात डोशाची मऊ लुसलुशीत आणि लोण्याची क्रीमी चव तोंडात अगदी विरघळून जाते। हा डोसा बाहेरून हलकासा कुरकुरीत आणि आतून अतिशय मऊ असल्यामुळे खायला खूप हलका आणि समाधानकारक वाटतो। विशेष म्हणजे याचा जाळीदार टेक्स्चर प्रत्येक घासात वेगळाच अनुभव देतो, ज्यामुळे हा डोसा साध्या डोशापेक्षा खूपच वेगळा आणि खास वाटतो। हा डोसा बनवण्यासाठी योग्य प्रमाण, भिजवण्याची वेळ, बॅटरची कन्सिस्टन्सी आणि तवा कसा गरम असावा या सगळ्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या आहेत। योग्य पद्धत फॉलो केली तर तुम्हीही अगदी हॉटेलसारखा परफेक्ट दावणगिरी डोसा घरीच बनवू शकता। नमस्कार, मी रसिका, रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। सर्वप्रथम इथे मी एक छोटी वाटी घेतली आहे आणि याच वाटीच्या सहाय्याने आपण सर्व साहित्याचं प्रमाण मोजून घेणार आहोत। सर्वात आधी आपण 4 वाट्या तांदूळ मोजून घेणार आहोत। तांदूळ घेताना कोणते घ्यायचे ते लक्षात ठेवा। आपल्याला घरी रोज वापरतो ते साधे जुने तांदूळ वापरले तरी चालतात। इडली किंवा भातासाठी वापरतो ते तांदूळही चालतील। फक्त इंद्रायणी किंवा अगदी नवीन तांदूळ टाळावेत, कारण जुने तांदूळ वापरले तर डोसा जास्त छान मोकळा आणि जाळीदार तयार होतो। आता यामध्ये 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी पोहा आणि 1 वाटी उडीद डाळ घातली आहे। एकाच वाटीने हे सगळं मी मोजून घेत आहे आणि 1 चमचा मेथीदाणा घेतला आहे। मेथीदाणे फर्मेंटेशनसाठी खूप महत्त्वाचे असतात, त्यामुळे ते नक्की घाला। आता हे सर्व साहित्य एकत्र करून आपण ते स्वच्छ धुवून घेणार आहोत। तांदूळ साधे असल्यामुळे त्यांना चांगलं चोळून धुवून घेणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्यातील काळसरपणा आणि अशुद्धी निघून जाते आणि डोसे पांढरे शुभ्र आणि सुंदर तयार होतात। हे मिश्रण आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता की वरती पांढरट पाणी आलेलं आहे। हे तांदळातील स्टार्च आणि अशुद्धीमुळे होतं, त्यामुळे जोपर्यंत स्वच्छ पारदर्शक पाणी दिसत नाही तोपर्यंत हे मिश्रण चांगलं धुवून घ्यायचं आहे। तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये आपण इतकं पाणी घालणार आहोत की वरती 2 इंच पाणी राहील। आता हे डाळ आणि तांदळाचं मिश्रण आपण 4 तासासाठी झाकून बाजूला भिजत ठेवायचं आहे। आता सकाळचे साधारण 10 वाजले असतील। 10 वाजता आपण डाळ आणि तांदूळ भिजत घातले आहेत। आता दुपारचे 3 वाजले आहेत आणि आपण हे 5 तासानंतर उघडून पाहतोय। डाळ आणि तांदूळ अगदी छान फुलून वर आलेत, तुम्ही पाहू शकता। आधीपेक्षा हे खूपच मऊ, फुललेलं आणि हलके दिसत आहेत, जे परफेक्ट डोसा बॅटरसाठी खूप महत्त्वाचं आहे। आता हे मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत। यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे। त्यामध्ये हे मिश्रण थोडं थोडं करून घालायचं आणि त्याची अगदी बारीक एकसारखी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। थोडं लागलंच तर पाणी घालायचं आहे। आता मी हे मिश्रण मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता टेक्स्चर अगदी क्रीमसारखं गुळगुळीत आणि एकसारखं झालेलं आहे। हेच परफेक्ट बॅटरचे लक्षण आहे। आता हे तयार केलेलं पीठ आपण एका डब्यामध्ये काढून घेत आहोत। डब्बा घेताना नेहमी मोठा आणि खोलगट घ्यावा, कारण फर्मेंटेशन नंतर पीठ फुगून जवळपास दुप्पट होतं आणि वर येतं, त्यामुळे त्यासाठी पुरेशी जागा असणं खूप गरजेचे आहे। इथे आपण डब्बा अर्धाच भरलेला आहे आणि उरलेली अर्धी जागा मोकळी ठेवली आहे। आता या डब्यावर झाकण लावून ते बाजूला ठेवूया, जेणेकरून बॅटर छान फर्मेंट होईल। परत याच पद्धतीने मी आणखी एक डब्बा घेतला आहे आणि तोही अर्धाच भरून घेत आहे। तुम्हाला हवं असल्यास हे सगळं बॅटर एका मोठ्या डब्यातही ठेवू शकता। मी इथे बॅटर 2 डब्यामध्ये थोडं थोडं काढून घेतलं आहे, जेणेकरून फर्मेंटेशन नंतर पीठ तुम्हाला व्यवस्थित दाखवता येईल आणि ते कसं फुगलं ते नीट लक्षात येईल। जर एकाच मोठ्या डब्यात बॅटर ठेवलं असतं तर फर्मेंटेशन झाल्यानंतर पीठ तुम्हाला स्पष्टपणे दाखवलं थोडं अवघड झालं असतं, म्हणून मी इथे 2 पसरट आणि खोलगट डबे वापरले आहेत, जेणेकरून फर्मेंटेशन झाल्यावर पीठ कसं फुगतं आणि त्याचा टेक्स्चर कसा दिसतो हे तुम्हाला अगदी स्पष्टपणे पाहता येईल। आता हे दोन्ही डबे आपल्याला उबदार ठिकाणी ठेवायचे आहे, जिथे डब्याला वारंवार हात लागणार नाही
कपाटामध्ये किंवा ट्रॉलीमध्ये हे डबे आपल्याला ठेवायचे आहेत. आता आपण हे डबे 8 तासानंतर पाहतोय आणि तुम्ही पाहू शकता की पीठ किती छान फुगून वर आलं आहे. पीठ हलकं, हवेनी भरलेलं आणि थोडंसं फेसाळ दिसत आहे. बघा, मी तुम्हाला जवळून दाखवत आहे आणि 8 तासामध्ये छान पीठ फुगून वर आलं आहे. या डब्यातलं मिश्रण खूपच छान फुललेलं आहे. आता दुसरा डब्बा सुद्धा उघडून पाहूया आणि पहा, दोन्ही डब्यामधलं पीठ अगदी छान फुगलेलं आहे, हलकं आणि मऊ झालेलं आहे. यावरूनच लक्षात येत आहे आपलं बॅटर एकदम परफेक्ट तयार झालं आहे. साहित्य आणि प्रमाण अगदी योग्य आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी पण योग्य आहे. आता या बॅटरमध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा डब्बा 5 मिनिटासाठी बाजूला ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण नारळाची चटणी बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी एक ताजा नारळ फोडून त्याचे काप करून घेतले आहेत. त्याचसोबत थोडी कोथिंबीर, थोडे शेंगदाणे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि थोड्या लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. या घेतलेल्या सगळ्या साहित्यापासून आपण छान चविष्ट नारळाची चटणी तयार करणार आहोत, जी या डोशासोबत अगदी परफेक्ट लागते. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी नारळाचे काप घातले आहेत, हिरवी मिरची घालत आहे, शेंगदाणे घालायचे आहेत, लसूण पाकळ्या घातल्या आहेत आणि घेतलेली कोथिंबीर घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे. ही वाटून घेतलेली चटणी एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि या चटणीसाठी खमंग अशी फोडणी तयार करून घेऊया. फोडणीसाठी इथे मी गॅसवर फोडणी भांडं ठेवलं आहे. यामध्ये एक छोटी पळी तेल घालायची आहे. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी घालत आहे. मोहरी तडतडली की अर्धा छोटा चम्मच जिरा घालायचा आहे. जिरा फुलला की थोडं कढीपत्ता घातला आहे आणि 2 सुक्या बोर मिरच्या घातल्या आहेत. ही खमंग फोडणी या चटणीवर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. चटणी आपली तयार आहे. आता लगेचच आपण डोसा बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर बिडाचा तवा गरम करायला ठेवला आहे. तवा छान तापला आहे. आता यावर आपण तयार केलेलं बॅटर घालूया आणि पळीच्या साहाय्याने हलकं हाताने पसरवून घेऊया. डोसा खूप पातळ पसरवायचा नाही. आपण आज दावणगिरी स्पॉन्जी लोणी डोसा बनवत आहोत, त्यामुळे डोसा थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. आणि पहा, या डोशावर किती छान जाळी तयार होत आहे. हेच या डोशाचं खास वैशिष्ट्य आहे. यामध्ये आपण इनो किंवा कोणतंही अतिरिक्त घटक घातलेलं नाही. आपल्या बॅटरचं फर्मेंटेशन इतकं छान झालेलं आहे की त्यासाठी काहीही वेगळं घालायची गरज पडली नाही. यावरून थोडंसं बटर लावलं आहे आणि डोसा काढून घ्यायचा आहे. पहा, किती मऊ स्पॉन्जी डोसा तयार झाला आहे. आता याच पद्धतीने आणखी दुसरा एक डोसा आपण बनवून घेऊया. त्याचप्रमाणे तव्यावर बॅटर घालायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे आणि झाकून 2च मिनिटं ठेवायचं आहे. 2 मिनिटानंतर लगेच काढायचं आहे. 2च मिनिटात डोसा शिजतो. आता वरून बटर लावायचं आहे किंवा तुम्ही घरी बनवलेलं लोणी असेल तर लोणी लावू शकता. तव्यावरून हा डोसा काढून घेऊया आणि पहा, हा डोसा पाहायलाच एवढा सुंदर वाटत आहे, तर चवीला किती अप्रतिम असेल. मला तर बघूनच असं खायची इच्छा झाली आहे. याच पद्धतीने आता राहिलेल्या पिठाचे सुद्धा मी डोसे बनवून घेत आहे. तर अशा प्रकारे मी सगळे डोसे बनवून घेतले आहेत आणि पहा ना, प्रत्येक डोशावर किती सुंदर जाळी तयार झाली आहे. डोसे अगदी मऊ, लुसलुशीत आणि स्पॉन्जी तयार झाले आहेत. अगदी नावाप्रमाणेच हा दावणगिरी लोणी स्पॉन्ज डोसा एकदम परफेक्ट जमला आहे. हा डोसा नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी परफेक्ट आहे. नारळाची चटणी आणि सांभारासोबत त्याची चव अजूनच अप्रतिम लागते. हा डोसा बनवण्यासाठी योग्य प्रमाण, भिजवण्याची वेळ, बॅटरची कन्सिस्टन्सी आणि तवा योग्य तापमानावर गरम करणं खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्या पद्धती तुम्ही याचप्रमाणे फॉलो केल्या तर तुमचा डोसा अगदी परफेक्ट, मऊ, स्पॉन्जी आणि जाळीदार नक्कीच तयार होईल. एक महत्त्वाची टिप सांगायची राहिली. डोसा बनवताना आधी तवा चांगला गरम करून घ्यायचा. त्यानंतर गॅस थोडा कमी करायचा आणि मगच तव्यावर बॅटर घालायचं. असं केल्याने डोसा तव्याला चिटकत नाही आणि छान जाळीदार, मऊ, स्पॉन्जी तयार होतो. तर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही ही रेसिपी इथपर्यंत पाहिली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे. लाईक तर तुम्ही केलंच असेल, पण त्यासोबत एक छोटीशी कमेंट नक्की करा. तुमच्या कमेंटमुळे मला अजून नवीन आणि सोप्या रेसिपी
तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.